नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट परीक्षा अर्थशास्त्र विषयातील पर्यावरण अर्थशास्त्र या विषयाच्या सरावासाठी आपण UGC नेटमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा आज आपण सराव करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे जो UGC नेट या परीक्षेच्या डिसेंबर 2018 मध्ये विचारला गेलेला प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. प्रश्न वाचूया. खालीलपैकी कोणते जैव इंधन या श्रेणीत येत नाही? खालीलपैकी कोणते जैव इंधन या श्रेणीत येत नाही? पर्याय ए संपीडित नैसर्गिक गॅस ज्याला आपण CNG म्हणतो. पर्याय बी बायोडिझेल. पर्याय सी बायो इथेनॉल. पर्याय डी गोबर गॅस. लक्षात घ्या, जैव इंधन म्हणजे वनस्पती, प्राणी, शेती अवशेष, सेंद्रिय कचरा यांसारख्या जैव व नूतनीकरणक्षम स्रोतांपासून तयार होणारे इंधन. ही इंधने नैसर्गिकरित्या पुन्हा निर्माण होऊ शकतात, त्यामुळे त्यांचा वापर दीर्घकाळ करता येतो. बायोडिझेल हे तेलबिया, वनस्पती तेल व प्राणीज चरबीपासून तयार होतं आणि ते काय करतं, डिझेलला पर्याय म्हणून वापरलं जातं. बायो इथेनॉल हे ऊस, मका, साखर व इतर कृषी उत्पादनांपासून तयार होऊन पेट्रोलमध्ये मिश्रण म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर गोबर गॅस ज्याला बायोगॅस देखील म्हटलं जातं, हे काय तर हे जनावरांच्या शेणापासून व सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होऊन स्वयंपाक व ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त ठरतं. या सर्व इंधनांचा समान गुणधर्म म्हणजे ती जैव स्रोतांवर आधारित आणि काय पर्यावरण पूरक आहेत, त्यामुळे ती जैव इंधनाच्या श्रेणीत काय होतात, समाविष्ट होतात. आलं लक्षामध्ये? हे सगळे काय आहेत, जैव स्रोतांवर आधारित व पर्यावरण पूरक आहेत, त्यामुळे ते जैव इंधनाच्या श्रेणीत समाविष्ट होतात. आता लक्षात घ्या, आता ह्या सगळ्याच्या उलट काय आहे बरं, तर संपीडित नैसर्गिक गॅस CNG. तर CNG हा काय आहे, भूमिगत नैसर्गिक वायूंच्या साठ्यांपासून मिळणारा जीवाश्म इंधनाचा प्रकार आहे. लिहून घ्या, CNG हा भूमिगत नैसर्गिक वायूच्या साठ्यांपासून मिळणारा जीवाश्म इंधनाचा प्रकार आहे. तो लाखो वर्षात तयार झालेल्या नैसर्गिक साठ्यांवर अवलंबून असल्यामुळे नूतनीकरणक्षम नाही. CNG जैव पदार्थांपासून तयार होत नसल्याने तो जैव इंधन मानला जात नाही. जरी तो तुलनेने स्वच्छ इंधन असला तरीही. म्हणूनच आपण पर्यावरण अर्थशास्त्राच्या दृष्टीने CNG आणि जैव इंधन यांच्यात मूलभूत फरक केलेला आहे. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी CNG हे जैव इंधनाच्या श्रेणीत येत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. UGC नेटच्या जुलै 2018 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता हे प्रश्न असेच विचारतात ना, हे इंग्लिशमध्ये होते, इंग्लिश आणि हिंदीमध्ये, त्याचं मी मराठी ट्रान्सलेट करून आणलेलं आहे तुम्हाला. कोणते विधान योग्य आहे? तर पर्याय ए, हा आराखडा 2008 साली सुरू करण्यात आला. बी, प्रदूषण नियंत्रणासाठी यामध्ये 8 राष्ट्रीय मिशन्सचा समावेश आहे. पर्याय सी, वरील ए आणि बी दोन्ही. आणि पर्याय डी, वरीलपैकी एकही नाही. आता हवामान बदल ही काय आहे, जागतिक पातळीवरील गंभीर समस्या असून त्याचा परिणाम पर्यावरण म्हणा, अर्थव्यवस्था, शेती, आरोग्य व मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी
हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा, ज्याला आपण काय म्हणू शकतो, NAPCC, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज तयार केला. आणि हा आराखडा 2008 साली तत्कालीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला. हा आराखडा 2008 साली तत्कालीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला. या आराखड्याचा मुख्य उद्देश हवामान बदलांचे दुष्परिणाम कमी करणे, हरितगृह वायूंचे उत्सर्जन नियंत्रित करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा होता. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए जो आहे हा काय आहे, योग्य आहे. आता NAPCC म्हणजेच काय, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत हवामान बदलाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये समन्वयाने कार्य करण्यासाठी एकूण किती 8 राष्ट्रीय मिशन्स निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय सौर मिशन, लिहून घ्या, यामध्ये राष्ट्रीय सौर मिशन, ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय मिशन, शाश्वत अधिवास मिशन, जल मिशन, हिमालयीन परिसंस्था मिशन, हरित भारत मिशन, शाश्वत शेती मिशन आणि हवामान बदलावरील धोरणात्मक ज्ञान मिशन यांचा समावेश होतो. हे सर्व मिशन्स प्रदूषण नियंत्रित करणे, ऊर्जेची बचत करणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपला पर्याय बी हे देखील काय आहे, योग्य उत्तर आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ए आणि बी हे दोनही बरोबर आहेत म्हटल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर सी हे परफेक्ट आहे. आलं लक्षामध्ये? NAPCC हा आराखडा 2008 साली सुरू करण्यात आला असून त्यात 8 राष्ट्रीय मिशनचा समावेश आहे. म्हणूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सी आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 3 कडे. हा देखील प्रश्न UGC नेट जुलै 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न वाचा. हरितगृह परिणाम याला सामान्यतः जागतिक तापमान वाढ असेही म्हणतात. पर्याय बी, जागतिक तापमान वाढ ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे. पर्याय सी, जागतिक तापमान वाढ म्हणजे हिमखंडाचे वितळणे. पर्याय डी, जागतिक तापमान वाढ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ. आता हे 4 पर्याय वाचल्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आलं लक्षामध्ये? तर लक्षात घ्या, जागतिक तापमान वाढ ही संकल्पना पर्यावरण अभ्यास आणि पर्यावरण अर्थशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या, आता हरितगृह वायूंमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांच्या वाढीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात दीर्घकालीन वाढ होणे होय. आलं लक्षामध्ये? ही वाढ काय होते, हळूहळू घडत असते आणि तिचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. त्यामुळे जागतिक तापमान वाढ ही केवळ एखादी तात्पुरती घटना नाही आहे, ती जागतिक पातळीवरील गंभीर समस्या मानली जाते. आता मी 4 पर्याय वाचले तुमच्याकडे, तर त्यातला जो पहिला परिणाम त्यांनी सांगितलेला आहे तो चुकीचा आहे. कारण हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ या काय आहेत, 2 वेगवेगळ्या पण काय परस्पर संबंधित संकल्पना आहेत. हरितगृह परिणाम ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. काय आहे? हरितगृह परिणाम ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर जागतिक तापमान वाढ ही त्या प्रक्रियेच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेली स्थिती आहे. त्यामुळे पर्याय बी देखील आपला काय आहे विद्यार्थ्यांना, चुकीचा आहे. कारण जागतिक तापमान वाढ ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया नसून मानवी क्रियाकलापांमुळे, जसं आपण म्हणू शकतो की जीवाश्म इंधनांचा अतिवापर,
औद्योगिकीकरण आणि जंगलतोड ती अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे पर्याय सी हा देखील आपला उत्तर काय आहे, चुकीचा आहे. हिमखंडांचं वितळणं हे जागतिक तापमान वाढीचा काय आहे, परिणाम नाहीच आहे. आता पर्याय डी पहा. डी मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जागतिक तापमान वाढ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ. बरोबर, आपण मगाशीच बघितलं. तर जागतिक तापमान वाढ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ आणि हीच ती शास्त्रीय व परीक्षाभिमुख आपली काय आहे, व्याख्या आहे. त्यामुळे आपलं प्रश्नाचं उत्तर हे काय आहे, डी हे काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. थोडी घाई झाली असेल पण असो, पुन्हा व्हिडिओ तुम्ही बॅक जा आणि अभ्यास करता जा. आता प्रश्न चौथ्याकडे वळूया आपण. प्रश्न चौथा पहा. सरकारद्वारे प्रदूषकांवर कर लावणे. कशावर कर लावणे? प्रदूषकांवर कर लावणे किंवा कीटकनाशकांचा वापरावर अधिभार आकारणे याचा अर्थ काय होतो? पर्याय ए नकारात्मक बाह्य परिणामांचे अभ्यंतरीकरण. पर्याय बी सीमांत उपशमन खर्च. पर्याय सी मुक्त स्वारीचे उदाहरण म्हणजे फ्री रायडर. आता इथे त्यांचे ट्रान्सलेट केलेलं आहे, फ्री रायडरचे उदाहरण. आणि पर्याय डी कोस प्रमेयाचे उदाहरण. लक्षात घ्या, पर्यावरण अर्थशास्त्रात प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या मानली जाते, कारण प्रदूषणामुळे समाजावर अतिरिक्त खर्च येतो जो थेट बाजार व्यवहारात प्रतिबिंबित होत नाही. जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती प्रदूषण करते तेव्हा त्याचा दुष्परिणाम समाजातील इतर लोकांवर पडतो, पण त्या खर्चाची जबाबदारी प्रदूषण करणाऱ्यावर येत नाही. अशावेळी सरकार प्रदूषकांवर कर लावते किंवा कीटकनाशकांच्या वापरावर अधिभार आकारते, जेणेकरून प्रदूषणामुळे होणारा सामाजिक खर्च संबंधित व्यक्ती किंवा संस्थेनेच उचलावा. यालाच पर्यावरण अर्थशास्त्रात नकारात्मक बाह्य परिणाम असं म्हणतं. नकारात्मक बाह्य परिणाम असं म्हणतं. जेव्हा सरकार कर किंवा अधिभार लावते तेव्हा प्रदूषणामुळे होणारा बाह्य सामाजिक खर्च उत्पादन खर्चात समाविष्ट केला जातो आणि या प्रक्रियेला नकारात्मक बाह्य परिणामांचं अभ्यंतरी असं म्हणतात. यामुळे उत्पादक किंवा उपभोक्ता प्रदूषण कमी करण्यास प्रवृत्त होतात आणि संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो. यामुळे पर्याय ए हा आपला योग्य उत्तर ठरतो. या उलट पाहायला गेलं तर सीमांत उपशम खर्च म्हणजेच काय, प्रदूषण एक युनिटने कमी करण्यासाठी लागणारा खर्च असतो, जो कर लावण्याच्या संकल्पनेपेक्षा काय असतो, वेगळा असतो. तसेच फ्री रायडर काय आहे, ही संकल्पना सार्वजनिक वस्तूंशी संबंधित आहे आणि कर लावण्याशी तिचा काहीही संबंध नाही. त्याचप्रमाणे पाहूया आपण कोस प्रमेय. तर हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं. संपत्ती अधिकार स्पष्ट असतील तर तडजोडीद्वारे काय केलं जातं, बाह्य परिणाम सोडवता येतात असं ते सांगतं. परंतु येथे सरकार काय थेट कर लावत आहे. त्यामुळे पर्याय ए, सी आणि डी हे काय आहे, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी हे चुकीचे आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नकारात्मक बाह्य परिणामांचे अभ्यंतरीकरण. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. तुम्हाला जर काही समजत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचे पुन्हा विश्लेषण करून सांगेल. लक्षात घ्या, UGC नेटमध्ये जानेवारी 2017 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न आहे, प्रदूषण हे बाजार अपयशाचे उदाहरण आहे, कारण पर्याय ए बाजार किंमत कार्यक्षम किमतीपेक्षा कमी असते. पर्याय बी बाजार किंमत कार्यक्षम किमतीपेक्षा जास्त असते. पर्याय सी संपत्ती अधिकारांचे अयोग्य वितरण होते. पर्याय डी प्रदूषणाने प्रभावित व्यक्तीला बाजाराबाहेर भरपाई दिली जाते. आता पर्यावरण अर्थशास्त्रात प्रदूषण हे बाजार अपयशाचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्लासिकल उदाहरण आहे. बाजार अपयश तेव्हा उद्भवते जेव्हा मुक्त बाजार यंत्रणा संसाधनांचे कार्यक्षम आणि सामाजिकदृष्ट्या योग्य वाटप करण्यात अपयशी ठरते. प्रदूषणाच्या संदर्भात
उत्पादन किंवा उपभोगाच्या प्रक्रियेतून काही दुष्परिणाम निर्माण होतात. लक्षात घ्या, प्रदूषणाच्या संदर्भात उत्पादन किंवा उपभोगाच्या प्रक्रियेत काही दुष्परिणाम निर्माण होतात. जसं हवा, पाणी व मातीचे प्रदूषण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचा ऱ्हास. मात्र हे सर्व खर्च थेट उत्पादन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर पडत नाही, तर संपूर्ण समाजावर पडतात. त्यामुळे या खर्चांचा विचार बाजार व्यवहारात होत नाही आणि बाजार किंमत खरी सामाजिक किंमत दर्शवू शकत नाही. प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या या नकारात्मक बाह्य परिणामांचा समावेश हा उत्पादन खर्चात न झाल्यामुळे बाजार किंमत आणि सामाजिक किंवा कार्यक्षम किमतीपेक्षा कमी ठरते. आणि याचा थेट परिणाम हा असा होतो की प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचे उत्पादन व उपभोग हे सामाजिकदृष्ट्या अपेक्षित पातळीपेक्षा अधिक प्रमाणात होते. उत्पादक आणि उपभोक्ता आपल्या खाजगी खर्चाच्या आधारे निर्णय घेतात, परंतु त्यांच्या निर्णयांमुळे समाजावर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाची त्यांना जाणीव नसते. त्यामुळे संसाधनांचा अपव्यय होतो आणि पर्यावरणाचे नुकसान वाढते. म्हणूनच पर्याय ए, बाजार किंमत कार्यक्षम किमतीपेक्षा कमी असते, हा पर्याय आपला काय आहे, योग्य आहे. आता इतर पर्यायांचा आपण विचार करू. पर्याय बी मध्ये पाहायला गेलं तर बाजार किंमत कार्यक्षम किमतीपेक्षा जास्त असणे हे प्रदूषणाच्या बाबतीत लागू होत नाही. पर्याय सी मधील संपत्ती अधिकारांचे अयोग्य वितरण असं त्यांनी म्हटलंय, तर हे काही विशिष्ट परिस्थितीत बाजार अपयशास कारणीभूत ठरू शकते. मात्र या प्रश्नात प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणून पुन्हा लक्षात घ्या की प्रदूषणाने प्रभावित व्यक्तींना सहसा बाजाराबाहेर कोणीही किंवा कोणतीही भरपाई मिळत नाही आणि हीच बाजार अपयशाची काय आहे, मूळ समस्या आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास बाजार किंवा असं म्हणू शकतो की प्रदूषण हे बाजार अपयशाचे उदाहरण आहे, कारण बाजार किंमत कार्यक्षम किमतीपेक्षा कमी असते. हेच या प्रश्नाचं काय आहे, योग्य व परीक्षाभिमुख उत्तर आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे बोलूया. UGC नेट जुलै 2016 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सार्वजनिक वस्तूंच्या कार्यक्षम प्रणालीची निवड अपयशी ठरते, कारण पर्याय ए, लोकांचे मत बदलण्यासाठी लॉबिंग ग्रुपलाच देतात. आलं लक्षामध्ये, लोकांचे मत बदलण्यासाठी लॉबिंग ग्रुपलाच देतात. पर्याय बी, सार्वजनिक वस्तूंच्या उपभोगामुळे त्यांचा क्षय होत नाही. पर्याय सी, सार्वजनिक वस्तूंच्या उपभोगापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही. आणि पर्याय डी, मतदान प्रक्रियेत सार्वजनिक वस्तूंच्या लाभाचे महत्त्व योग्य प्रकारे प्रतिबिंबित होत नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, मतदान प्रक्रियेत सार्वजनिक वस्तूंच्या लाभांचे महत्त्व योग्य प्रकारे प्रतिबिंबित होत नाहीत. सार्वजनिक वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्यांचा उपभोगामुळे त्या नष्ट होत नाहीत आणि ज्यांच्या उपभोगापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही. रस्ते, राष्ट्रीय संरक्षण, सार्वजनिक उद्यान, स्वच्छ हवा ही त्याची ठळक उदाहरणं आहेत. आर्थिक सिद्धांतानुसार सार्वजनिक वस्तूंचे कार्यक्षम प्रमाण ठरवताना समाजातील सर्व व्यक्तींना मिळणाऱ्या सीमांत सामाजिक लाभाची तुलना सीमांत सामाजिक लाभ खर्चाशी केली जाते. आलं लक्षामध्ये, आर्थिक सिद्धांतानुसार वस्तूंचे कार्यक्षम प्रमाण ठरवताना समाजातील सर्व व्यक्तींना मिळणाऱ्या सीमांत सामाजिक लाभांची तुलना सीमांत सामाजिक खर्चाशी केले जाते. परंतु प्रत्यक्षात ही प्रक्रिया अपयशी ठरते, कारण मतदानाच्या माध्यमातून व्यक्त होणारे निर्णय हे समाजाच्या एकूण हिताचे अचूक प्रतिनिधित्व करत नाहीत. मतदार बहुतेक वेळा सार्वजनिक वस्तूंच्या दीर्घकालीन अप्रत्यक्ष व सामूहिक लाभांपेक्षा स्वतःच्या तत्काळ वैयक्तिक हितावर भर देतात. परिणामी सार्वजनिक वस्तूंच्या खऱ्या सामाजिक महत्त्वाचा मतदानात योग्य विचार होत नाही. याशिवाय आपण पाहू शकतो की मतदान प्रक्रियेत फ्री रायडर समस्या तीव्रपणे दिसून येतो. सार्वजनिक वस्तूंचा लाभ प्रत्येकाला मिळणार असल्याने अनेक व्यक्ती असे मानतात की आपण कर भरला किंवा नाही भरला तरी वस्तूचा उपभोग होणारच आहे. त्यामुळे लोक सार्वजनिक खर्च वाढवण्यास किंवा जास्त कर देण्यास पाठिंबा देत नाहीत.
याचा परिणाम असा होतो की सरकारला सार्वजनिक वस्तूंसाठी पुरेसा निधी नाही आणि उत्पादनाचे प्रमाण सामाजिकदृष्ट्या आवश्यक पातळीपेक्षा कमी राहतं. म्हणूनच सार्वजनिक वस्तूंचा कार्यक्षम प्रणालीची निवड अपयशी ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे मतदान प्रक्रियेत सार्वजनिक वस्तूंच्या लाभांचे महत्त्व योग्य प्रकारे प्रतिबिंबित न होणे हेच आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. आता सराव प्रश्न घेतो. पर्यावरण अर्थशास्त्रासाठी सराव प्रश्न. आता ह्या प्रश्नातून तुम्हाला हळूहळू संकल्पना क्लिअर होतील. प्रश्न पहिला, एखाद्या ठिकाणी व समाजामध्ये अस्तित्वात असलेले पर्यावरणाशी संबंधित कोणते मूल्य समाविष्ट असतात? पर्याय ए नैसर्गिक मूल्य, पर्याय बी सामाजिक मूल्य, पर्याय सी सांस्कृतिक मूल्य आणि पर्याय डी वरील सर्व. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी किंवा समाजामध्ये पर्यावरणाशी संबंधित विविध प्रकारचे मूल्य एकत्रितपणे अस्तित्वात असतात. पर्यावरण केवळ नैसर्गिक घटकांपुरता मर्यादित नाही, त्याचा मानवी जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक पैलूंशीही घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे पर्यावरणीय मूल्ये समजून घेताना सर्वच परिमाणांचा किंवा त्याच्या सर्व घटकांचा विचार करणं काय आहे, आवश्यक आहे. नैसर्गिक मूल्यांमध्ये काय येतं? मग जंगल आहे, जंगल, नद्या, पर्वत, जैवविविधता, माती, पाणी व हवामान यासारख्या घटकांचं संरक्षण व संवर्धन यांचा समावेश होतो. त्यानंतर पाहूया आपण सामाजिक मूल्यांमध्ये पर्यावरणामुळे समाजाला मिळणारं आरोग्य, उपजीविका, अन्न सुरक्षा, रोजगार तसेच जीवनमान सुधारण्याशी संबंधित लाभ येतात. त्याचप्रमाणे सांस्कृतिक मूल्यांमध्ये धार्मिक श्रद्धा, परंपरा, सण, उत्सव, लोककला, रूढी परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे यांचा संबंध यांचा त्याच्यामध्ये काय असतो? अर्थशास्त्रामध्ये अंतर्भूत असतो. पर्यावरणामध्ये काय असतो? पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये काय असतो? अंतर्भूत असतो. म्हणूनच एखाद्या ठिकाणी किंवा समाजामध्ये अस्तित्वात असलेली पर्यावरणाशी संबंधित मूल्य ही केवळ एका प्रकारापुरती मर्यादित नसून, म्हणजेच काय सांगायचं उद्दिष्ट की पर्यावरणामध्ये हे सगळं अंतर्भूत असतात. म्हणूनच एखाद्या ठिकाणी किंवा समाजामध्ये अस्तित्वात असलेली पर्यावरणाशी संबंधित मूल्य ही केवळ एका प्रकारापुरती मर्यादित नसून नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या तीनही मूल्यांचा एकत्रित समावेश होतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. नेक्स्ट प्रश्न बघा आता. पर्यावरणाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या घटकांपासून होते? पर्याय ए सजीव प्राणी, 1 सजीव प्राणी, 2 माती, 3 पाणी, 4 हवा, 5 मानवाने निर्माण केलेल्या भौतिक वस्तू, 6 नंबर प्रतिकात्मक घटना. आता पर्याय दिलेले आहेत. पर्याय ए मध्ये वरील 1, 2, 3 यांचा समावेश केलेला आहे. पर्याय डी मध्ये 4, 5, 6, पर्याय सी मध्ये 2, 3, 4, 5 आणि पर्याय डी मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यांचा समावेश केलेला आहे. आता लक्षात घ्या, पर्यावरण ही संकल्पना मगाशीच पाहिलं आपण की निसर्गातील काही घटकांपुरती मर्यादित नसून ती अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. पर्यावरणाची निर्मिती सजीव व निर्जीव घटकांच्या परस्पर संबंधातून होते. सजीव प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांसारखे जैविक घटक पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्याचप्रमाणे माती, पाणी, हवा हे हे निर्जीव पण जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहेत. पर्यावरणाच्या मूलभूत रचनेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबत पाहायला गेलं तर मानवाने निर्माण केलेल्या भौतिक वस्तू जसं घर, रस्ते, कारखाने, धरणे, तंत्रज्ञान हेही आधुनिक पर्यावरणाचा काय आहे? महत्त्वाचा भाग आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पर्यावरणात बदल घडून येतात आणि त्यामुळे मानवनिर्मित घटकांचा समावेश पर्यावरण संकल्पनेत अपरिहार्य ठरतो.
शिवाय प्रतिकात्मक घटक जसे की सामाजिक मूल्य, सांस्कृतिक संस्कृती म्हणू शकतो, संस्कृती आहे, परंपरा, भाषा, श्रद्धा व विचारसरणी हेही काय आहेत पर्यावरणाशी निगडीत, कारण ते मानवी वर्तन व पर्यावरणाशी असलेले संबंध ठरवतात. म्हणूनच पर्यावरणाची निर्मिती ही सजीव प्राणी, माती, पाणी, हवा, मानवाने निर्माण केलेल्या भौतिक वस्तू आणि प्रतिकात्मक घटक या सर्व घटकांचा एकत्रित सहभागातून होतो. त्यामुळे आपला पर्याय डी जो आहे हा काय आहे योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक नेक्स्ट 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, पर्यावरणाचे मुख्यतः किती प्रकार आहेत सांगा. मगाशीच आपण पाहिलं किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. 3 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आपण पाहिलं नैसर्गिक पर्यावरण. माहिती आहे या पर्यावरणामध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश म्हणजे आपला जितकं निसर्ग आहे ना तेवढं सगळ्यांचा काय आहे त्याच्यामध्ये समावेश आहेत. हे घटक कुठले कुठले बरं, हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, हवामान, वनस्पती, प्राणी, पर्वत, नद्या, समुद्र, जंगले इत्यादी घटकांचा समावेश होतो. हे घटक नैसर्गिक प्रक्रियांमधून निर्माण झालेले असून मानवाच्या अस्तित्वापूर्वीही ते होते. नैसर्गिक पर्यावरण जीवनाच्या उत्पत्ती, विकास व टिकावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अन्न, पाणी, प्राणवायू, औषधे आणि नैसर्गिक संसाधने याच पर्यावरणातून मिळतात. मात्र औद्योगिकरण, शहरीकरण व अतिसंसाधन वापरल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणावर ताण वाढलेला काय होतो दिसून येतो. आता दुसरा बघा, मानवनिर्मित किंवा कृत्रिम पर्यावरण. मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी व जीवन सुलभ करण्यासाठी निर्माण केलेल्या सर्व भौतिक रचना व व्यवस्था या मानवनिर्मित किंवा कृत्रिम पर्यावरणामध्ये येतात. मग मानवनिर्मित आणि कृत्रिम पर्यावरण कुठलं म्हणू शकतो? घरं, इमारती, रस्ते, पूल, धरणे, कारखाने, अजून वाहतुकीची साधने आहेत, अ, मोठमोठी शहरे, वीज व्यवस्था आहे, आधुनिक तंत्रज्ञान ही मानवनिर्मित पर्यावरणाची उदाहरणं आहेत. या पर्यावरणामुळे मानवी जीवन अधिक काय झालेलं आहे सोयीचं झालेलं आहे. परंतु तरी याचा अतिरेक झाल्यास प्रदूषण, संसाधनांची टंचाई आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होऊ शकतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण. यामध्ये मानवाने निर्माण केलेली सामाजिक रचना, मूल्य, परंपरा, रीतिरिवाज, श्रद्धा, भाषा, शिक्षण पद्धती, अजून सांस्कृतिक व्यवहार, विविध प्रकारचे कार्य, कायदे म्हणू शकतो आपण, विविध प्रकारचे संस्था यांचा समावेश होतो. आणि हे पर्यावरण व्यक्तीच्या विचारसरणीवर, वर्तनावर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतं. समाजातील नातेसंबंध, सहकार्य, जबाबदारीची भावना आणि पर्यावरणाविषयीची जाणीव ही यामध्ये काय होते सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणातून विकसित होते. म्हणून पर्यावरणाचा अभ्यास करताना या तीनही प्रकारांचा समावेश किंवा समन्वयाने विचार करणं काय आहे आवश्यक असतं. तुम्हाला अजून डिटेलमध्ये हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका. मी तुम्हाला ते तीनही पर्याय मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहिल. तरीही नैसर्गिक पर्यावरण, मानवनिर्मित किंवा कृत्रिम पर्यावरण आणि सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण हे काय आहेत पर्यावरणाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. नेक्स्ट घेऊया आपण प्रश्न क्रमांक 4. तर टायपिंग करताना थोडा स्पेस द्यायला पाहिजे होता मी, असं काय हरकत नाही. प्रश्न वाचा. भौगोलिक पर्यावरणाला काय म्हणतात? पर्याय ए मानवनिर्मित पर्यावरण, पर्याय बी नैसर्गिक पर्यावरण, पर्याय सी जैविक पर्यावरण आणि पर्याय डी सामाजिक पर्यावरण. भौगोलिक पर्यावरणाला काय म्हणतात असा प्रश्न आहे. तर भौगोलिक पर्यावरणाला नक्कीच सगळ्यांना माहिती आहे. आता आपण काही लहान नाही आहेत, मोठे आहोत. परिसराचा अभ्यास आपण जेव्हा शिकत होतो परिसर अभ्यास तेव्हाच आपल्याला माहिती होतं या प्रश्नाचं उत्तर. नैसर्गिक पर्यावरण. तत्पूर्वी भौगोलिक पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांपासून बनलेलं पर्यावरण. यामध्ये जमीन, पर्वत, नद्या, समुद्र, हवामान, माती, पाणी, हवा, जंगल, वनस्पती व प्राणी यांसारख्या घटकांचा समावेश होतो.
आता तुम्ही म्हणाल, "मॅडम आम्हाला हे सगळं माहिती आहे, तुम्ही का सांगताय?" पण लक्षात घ्या, कधी-कधी ना असं एखादा टॉपिक एखादा मुद्दा आला ना, तर तुम्ही खूप वेळ त्या गोष्टीचा विचार करत बसा, नक्की हे आहे का? हे आहे का? माहिती आहे, परंतु आपण घाबरून जातो परीक्षेच्या वेळेस. म्हणून हे शब्द कानावर पडले ना, की मग तुम्हाला कधी-कधी शब्द ते आठवतात. त्या शब्दांची लय आठवते आणि नाही, जमीन नंतर मॅडमनी पर्वत घेतलेलं. हां, बरोबर. हेच काय नैसर्गिक किंवा भौगोलिक पर्यावरण आहे. म्हणून हे शब्द बोलावे लागतात. जमीन, पर्वत, नद्या, समुद्र, हवामान, माती, पाणी, हवा, जंगल, वनस्पती व प्राणी यांसारख्या घटकांचा समावेश होतो आणि हे सर्व घटक नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण झालेले असून मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात आलेले आहेत. लक्षात घ्या, मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात आलेले आहेत. त्यामुळे भौगोलिक पर्यावरणाला नैसर्गिक पर्यावरण असं देखील म्हटलं जातं. नैसर्गिक पर्यावरण मानवी जीवनाचा पाया आहे. अन्न, पाणी, निवारा, ऊर्जा व इतर नैसर्गिक संसाधने याच पर्यावरणातून मिळतात. हवामानातील बदल, पर्जन्य म्हणजे त्याला आपण अ, अ, तापमान पण म्हणू शकतो आपण. म्हणजे हवामानातील बदल, पर्जन्यमान हा शब्द मला आठवत नव्हता. पर्जन्यमान, तापमान, भूआकार याचा थेट परिणाम काय होतो? मानवी उपजीविका, शेती, उद्योग व जीवनशैलीवर होतो. म्हणूनच भौगोलिक पर्यावरणाचा अभ्यास पर्यावरणशास्त्र व पर्यावरण अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही म्हणाल, "मॅडम तुम्ही एवढे कठीण-कठीण शब्द कुठून आणतात?" तर हेच शब्द बोलायला लागतात. तिथे तुम्हाला पावसाळा म्हणू शकत नाही मी. कारण काय? पुस्तकामध्ये तुम्हाला पर्जन्यच शब्द वापरला जातो. पावसाळा शब्द नाही म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्र सेटच्या पावसाळा तुम्हाला पर्जन्य शब्द दिसेल. आणि हेच शब्द तुम्हाला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी देणारे विद्यार्थी असतात. त्यांना हे असे शब्द हे असतात म्हणजे म्हणून मग शिकवतानाच अशा अशा शब्दांचा उच्चार करावा जेणेकरून ते मुलांना प्रश्नपत्रिकेमध्ये तेच शब्द विचारले जाणार आहेत. आता लक्षात घ्या, भौगोलिक परिणामाचा अभ्यास हा पर्यावरणशास्त्र व पर्यावरण अर्थशास्त्रात काय आहे? अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आता आपण इतर 3 पर्याय जे आहेत यातील नैसर्गिक पर्यावरण सोडून मानवनिर्मित पर्यावरण हे मानवाने तयार केलेले असल्याने ते काय आहे? भौगोलिक पर्यावरणाशी जुळत नाही. जैविक पर्यावरणात मुख्यतः सजीवांचा समावेश होतो, तर सामाजिक पर्यावरण हे मानवी समाजाशी संबंधित असतं. त्यामुळे प्रश्नानुसार आपलं योग्य उत्तर आहे नैसर्गिक पर्यावरण. नेक्स्ट प्रश्न घ्या. 5वा. पर्यावरणाचे खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते? अगदी सोपे प्रश्न आणलात, परंतु संकल्पना क्लिअर झाली का तुम्हाला याच्यावर कितीही मोठे प्रश्न विचारले तर तुमची बुद्धिमत्ता, तुमचा मेंदू योग्य उत्तरच देऊन येणार. पर्याय ए भौगोलिक पर्यावरण, पर्याय बी मानवनिर्मित पर्यावरण, पर्याय सी ए आणि बी दोन्ही आणि पर्याय डी वरीलपैकी एकही नाही. पर्यावरणाचे खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जातात? तर पर्यावरण ही व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये किंवा तिचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण केले. अभ्यासाच्या सोयीसाठी पर्यावरणाचे मुख्यतः भौगोलिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण अशा प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. भौगोलिक पर्यावरणात निसर्गाने दिलेले घटक समाविष्ट होतात. भौगोलिक पर्यावरणामध्ये निसर्गाने दिलेले घटक समाविष्ट होतात. तर मानवनिर्मित पर्यावरणामध्ये काय होतं? मानवाच्या क्रियाकलापांमधून निर्माण होणाऱ्या रचना व व्यवस्था येतात. आता मगाशीच आपण पाहिलं की भौगोलिक पर्यावरणामध्ये जमीन, पाणी, हवा, हवामान, पर्वत, नद्या, जंगले, वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. हे घटक जीवनासाठी काय आहेत? जीवनासाठी मूलभूत असून पर्यावरणीय समतोल राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. आता त्याच्या उलट मानवनिर्मित पर्यावरणामध्ये घरे, रस्ते, कारखाने, शहरे, वाहतूक व्यवस्था, धरणे व तंत्रज्ञान यांचा काय होतो? समावेश होतो. हे पर्यावरण मानवी गरजांनुसार विकसित झालेले असते. म्हणून पर्यावरणाचे वर्गीकरण केवळ एका प्रकारापुरते मर्यादित नसून भौगोलिक आणि मानवनिर्मित अशा दोनही प्रकारांमध्ये केले जाते. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी आपला ए आणि बी हे दोन्ही आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. व्हिडिओ मोठी होत चाललेली आहे, काय हरकत नाही. प्रश्न क्रमांक 6. ज्या पर्यावरणामध्ये जीवनाच्या भौतिक परिस्थितींचा समावेश होतो त्याला काय म्हणतात? पर्याय ए भौतिक पर्यावरण, पर्याय बी मानवनिर्मित
पर्यावरण, पर्याय सी आंतरिक पर्यावरण आणि पर्याय डी बाह्य पर्यावरण. तर लक्षात घ्या, भौतिक पर्यावरण म्हणजे असे पर्यावरण ज्यामध्ये जीवनासाठी आवश्यक असलेल्या भौतिक परिस्थितींचा समावेश होतो. मगाशीच आपण पाहिलं. आता पुन्हा म्हणते, की सगळं जमीन, हवा, पाणी सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. म्हणजे नैसर्गिक घटक त्याच्यामध्ये येतात आणि हे घटक सजीवांच्या अस्तित्वासाठी व विकासासाठी काय आहेत? अत्यंत महत्त्वाचे आहेत. नैसर्गिक घटकच नसेल तर मानव राहील का? नाही राहणार. म्हणून सजीवांच्या अस्तित्वासाठी मानव सगळेच प्राणी त्या विकासासाठी काय राहतं? प्राण्यांच्या अत्यंत महत्त्वाचं असतं आणि थेट ते काय करतं? जीवनावर परिणाम करणारं आहे. आता मानवी जीवन तसेच इतर सजीवांचे जीवन या भौतिक घटकांवर अवलंबून आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पाणी आणि हवा जीवनासाठी अनिवार्य आहे. तर माती व हवामान शेती, वनस्पतींची वाढ आणि अन्न निर्मितीसाठी आवश्यक असतात. भौतिक पर्यावरणातील बदल जसं आपण म्हणू शकतो हवामान बदल, दुष्काळ, पूर हे मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम घडवून आणतात. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भौतिक पर्यावरण. आता इतर पर्यायांचा आपण विचार करूया, की मानवनिर्मित पर्यावरण. तर हे मानवाने तयार केलेल्या रचना व साधनांशी संबंधित आहे. आंतरिक पर्यावरण हे सामाजिक, सांस्कृतिक किंवा संस्थात्मक घटक दर्शवते. तर बाह्य परिणाम ही संकल्पना काय आहे? व्यापक असली तरी ती विशेषतः जीवनाच्या भौतिक परिस्थितींचा थेट संदर्भ देत नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते असत्य विधान ओळखा? पर्याय ए. भौगोलिक पर्यावरणाला आंतरिक पर्यावरण असे देखील म्हटलं जातं. पर्याय बी. भौगोलिक पर्यावरणात निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा समावेश होतो. पर्याय सी. भौगोलिक पर्यावरणात जीवनाच्या भौतिक परिस्थितींचा समावेश होतो. पर्याय डी. जैविक परिस्थितींचाही भौगोलिक पर्यावरणात समावेश होतो. आता भौगोलिक पर्यावरण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण निसर्गाने मानवाला दिलेली देणगी. आता हे पर्यावरण मानवाच्या बाहेर अस्तित्वात असते आणि मानवी जीवनाच्या सर्व क्रियांवर त्याचा काय होतो? थेट प्रभाव पडतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. भौगोलिक पर्यावरणाला आंतरिक पर्यावरण असं म्हणता येतं. हे धोके आहे. आता बी पहा, पूर्णपणे योग्य आहे. बी काय आहे? पूर्णपणे योग्य आहे. कारण भौगोलिक पर्यावरणात निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा समावेश होतो. आलं लक्षामध्ये? तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सांगते समजून, की आपल्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. भौगोलिक पर्यावरणाला आंतरिक पर्यावरण असेही म्हणता येतं. तर भौगोलिक पर्यावरण म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले असे पर्यावरण ज्यामध्ये पृथ्वीचे भौतिक व जैविक घटक समाविष्ट असतात. मग यामध्ये जमीन, पाणी, माती, हवा, हवामान, पर्वत, नद्या, वनस्पती व प्राणीजीवन यांचा समावेश होतो. हे पर्यावरण मानवाच्या बाहेर अस्तित्वात असते आणि मानवी जीवनाच्या सर्व क्रियांचा त्याचा थेट प्रभाव पडतो. आता पर्याय बी पहा. पर्याय बी मध्ये हे पूर्णपणे योग्य आहे, कारण भौगोलिक पर्यावरणात निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा आणि पर्याय सी हे देखील योग्य आहे, कारण जीवनाच्या भौतिक परिस्थितीत जसे की तापमान, पर्जन्यमान, हवा, पाणी या भौगोलिक पर्यावरणाचाच भाग आहेत. तसेच पर्याय डी पहा. डी सुद्धा योग्य ठरतो, कारण वनस्पती व प्राणी यांचा जैविक परिस्थितीत भौगोलिक वातावरणातच समाविष्ट होतात. आणि मात्र पर्याय ए हे काय आहे? चुकीचं आहे. आंतरिक पर्यावरण ही संकल्पना सामाजिक, सांस्कृतिक, संस्थात्मक व मानवनिर्मित घटकांशी संबंधित असते. जसे की नियम, परंपरा, संस्था, मूल्य इत्यादी. भौगोलिक पर्यावरण हे बाह्य व नैसर्गिक स्वरूपाचे असते. त्याला आंतरिक पर्यावरण असं म्हणता येत नाही. म्हणूनच या प्रश्नातील विधान असत्य विधान हेच योग्य उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? हे अचूक आहे. म्हणून असत्य आहे हे विधान. असत्य आहे.
आणि हे याचं उत्तर आहे. हे उत्तर मला अचूक म्हणायचं होतं, पण हे विधान काय आहे, असत्य आहे. आलं ना तुम्हाला लक्षामध्ये शब्दांचा खेळ? ठीक आहे. काय समजत नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला समजून सांगेन. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. 8वं, आंतरिक पर्यावरणामध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट होतात? पर्याय ए संघटना व नियम, पर्याय बी परंपरा व मूल्य, पर्याय सी संस्था व रीतिरिवाज आणि पर्याय डी वरील सर्व. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. आंतरिक किंवा सामाजिक पर्यावरण म्हणजे समाजाच्या आत अस्तित्वात असलेली अशी व्यवस्था जी मानवी वर्तन, विचारसरणी आणि सामाजिक संबंधांवर प्रभाव टाकते. या पर्यावरणात नैसर्गिक घटक नसून मानवनिर्मित सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. व्यक्ती ज्या समाजात राहते त्या समाजातील नियम, मूल्य व परंपरा तिच्या जीवनशैलीला दिशा देतात. संघटना व नियम हे सामाजिक शिस्त आणि समाजाचे सुयोग्य संचालन करण्यासाठी आवश्यक घटक आहेत. परंपरा व मूल्य समाजाची सांस्कृतिक ओळख निर्माण करतात आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आचार विचारांना आकार देतात. तसेच संस्था व रीतिरिवाज सामाजिक व्यवहार सुसूत्रपणे चालवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच संघटना व नियम, परंपरा व मूल्य तसेच संस्था व रीतिरिवाज हे सर्व घटक आंतरिक सामाजिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. पर्यावरणीय धोरणांमध्ये पिगोवियन कर लावण्यामागील मुख्य उद्देश कोणते आहेत? पर्याय ए सरकारी महसूल वाढवणे, पर्याय बी उत्पादन खर्च कमी करणे, पर्याय सी नकारात्मक बाह्य परिणामांचे अभ्यंतरीकरण करणे आणि पर्याय डी मुक्तस्वार समस्या वापरणे. त्याला फ्री रायडर समस्या आपण असं म्हणतो. तर लक्षात घ्या, पर्यावरणीय अर्थशास्त्रात पिगोवियन कर ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. हां, पिगोवियन कर हा अर्थतज्ज्ञ आहेत AC पिगो यांनी मांडलेला उपाय असून तो मुख्यतः प्रदूषणासारख्या नकारात्मक बाह्य परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा एखाद्या उद्योगाच्या उत्पादन किंवा उपभोगामुळे समाजावर अतिरिक्त खर्च पडतो, परंतु तो खर्च बाजार व्यवहारात समाविष्ट होत नाही, तेव्हा बाजार अपयश निर्माण होतो. अशा परिस्थितीत पिगोवियन कर लावून त्या बाह्य खर्चाला बाजार किमतीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रदूषण करणारे उद्योग सहसा त्यांच्या उत्पादनामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीचा खर्च स्वतःच उचलतात, किंवा असं म्हणू शकतो आपण की प्रदूषण करणारे उद्योग सहसा त्यांच्या उत्पादनामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीचा खर्च स्वतः उचलत नाहीत. हं. अ, उदाहरण देते, कारखान्यातून निघणारा धूर, सांडपाणी किंवा घातक रसायने यांमुळे समाजाचे आरोग्य बिघडते, बरोबर, पर्यावरणाची हानी होते. मात्र या नुकसानीची किंमत उत्पादन खर्चात धरली जाते का? नाही. पिगोवियन कर लावल्यामुळे उत्पादकांना हा सामाजिक खर्चही विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि प्रदूषण करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये घट करण्यासाठी उत्पादकांना प्रोत्साहन मिळतं. यालाच नकारात्मक बाह्य परिणामांचे अभ्यंतरिक असं म्हटलं जातं. म्हणूनच पिगोवियन कर लावण्यामागील मुख्य उद्देश सरकारी महसूल वाढवणे किंवा उत्पादन खर्च करणे हे नसून बाजारातील अपयश दूर करणे हा असतो. तसेच हा कर फ्री रायडर समस्या वाढवत नाही, उलट समाजावर पडणारा अतिरिक्त खर्च प्रदूषण करणाऱ्यांवर टाकतो. परिणामी संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो आणि पर्यावरणावर संरक्षणाला चालना मिळते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी नकारात्मक बाह्य परिणामांचे अभ्यंतरीकरण करणे. आलं लक्षामध्ये? आता प्रश्न क्रमांक 10 घ्या. पर्यावरणाचे
किंवा पर्यावरण अभ्यासामध्ये बाह्य पर्यावरण या संकल्पनेचा अर्थ काय होतो? पर्याय ए व्यक्तीच्या मानसिक अवस्था, पर्याय बी जीवनावर परिणाम करणाऱ्या बाह्य भौतिक व सामाजिक परिस्थिती, पर्याय सी केवळ नैसर्गिक घटक आणि पर्याय डी केवळ आर्थिक घटक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी जीवनावर परिणाम करणाऱ्या बाह्य भौतिक व सामाजिक परिस्थिती. पर्यावरण अभ्यासात बाह्य पर्यावरण म्हणजे व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात असलेल्या अशा सर्व परिस्थितींचा समावेश होतो ज्या मानवी जीवनावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम करतात. यात नैसर्गिक घटक जसं म्हणू शकतो वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहे हवा, पाणी, जमीन, हां, हवामान यांसारख्या भौतिक घटकांचा समावेश होतोच. पण त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सात्मक परिस्थितींचाही समावेश होतो. म्हणजेच बाह्य पर्यावरण हे केवळ निसर्गापुरते मर्यादित नसून समाज व्यवस्थेशी निगडीत असते. म्हणून आपला पर्याय ए पण चुकीचा आहे, कारण व्यक्तीची मानसिक अवस्था ही आंतरिक पर्यावरणाचा भाग मानली जाते. आणि पर्याय सी अपूर्ण आहे, कारण बाह्य पर्यावरणात केवळ नैसर्गिक घटकच नाहीत, तर सामाजिक घटकही येतात. आणि तसंच पर्याय डी आपण पाहिलं अपूर्ण आहे, कारण आर्थिक घटक हे बाह्य पर्यावरणाचा फक्त एक भाग आहे, संपूर्ण अर्थ नाही. त्यामुळे बी हा पर्याय संपूर्णपणे आपण अचूक चूक म्हणू शकतो. जीवनावर परिणाम करणाऱ्या बाह्य भौतिक व सामाजिक परिस्थिती. आलं लक्षामध्ये? इथे आपण थांबूया. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते सांगा आणि आवर्जून सांगा, जेणेकरून मी त्या काठिण्य पातळीचे प्रश्न तुम्हाला आणून देईन. लक्षामध्ये आजचे प्रश्न आवडले. प्रश्नांचं स्पष्टीकरण आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट जरूर करा, कारण मग मलाही समजेल ना की माझे विद्यार्थी जे पाहणारे आहेत त्यांना कसे प्रश्न आवडतात, कसे नाही आवडत ते सांगा. स्पष्टीकरण कसं पाहिजे तुम्हाला तेही सांगा. नक्कीच तुम्हाला आवश्यक तुमच्या पर्सेंटेजमध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी हा माझा हे माझं ध्येय आहे. आणि आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील पोहोचवा. त्यांना देखील तुमच्यासारखंच खूप उत्तम आणि चांगले मार्क्स मिळू शकतील. धन्यवाद.